प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आई होणं ही स्त्रीच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असते. तो केवळ 9 महिन्यांचा सुखद प्रवास नसतो, तर ती आरोग्याची परिपूर्णता असते. या पूर्ण 9 महिन्याच्या सुखद प्रवासामध्ये तिचं कुटुंब तिच्या सोबत असणं तितकंच गरजेचं असतं. आजकालच्या धावत्या जगात धकाधकीच्या आयुष्यामध्ये जोखमीची गर्भावस्था आणि विशेषतः सिझेरियनचं वाढलेलं प्रमाण याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर शिल्पा नाईक यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. प्रेक्षक हो, डॉक्टर शिल्पा नाईक या ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज इथे प्रसूती आणि स्त्री रोग विभागाच्या प्राध्यापिका म्हणून गेली 25 वर्ष अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यांनी जॉन्स हॉपकिन्स इथून त्यांचं संशोधन कंप्लीट केलेलं आहे आणि त्याचबरोबर वंध्यत्व या विषयामध्ये त्यांना फेलोशिप देखील प्राप्त झालेली आहे. स्त्री आरोग्यासाठी कार्य करताना त्यांना अनेक पुरस्कारांनी नावाजलं गेलेलं आहे. याच्यामध्ये विशेष उल्लेख करायचा म्हणजे आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे आपले माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असं त्यांचं स्त्री आरोग्याचं कार्य लक्षात घेता आज आपण या धडाडीच्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आजकालची जोखमीची गर्भावस्था कशी असते आणि सिझेरियनचं प्रमाण का वाढतंय या विषयावर. सुरुवातीला गर्भारपणाच्या ज्या चाचण्या असतात त्या कशा पद्धतीने केल्या जातात किंवा कुठून सुरुवात होते याविषयी आम्हाला सांगा. पहिला टप्पा म्हणजे आपण प्रेग्नन्सी डायग्नोसिससाठी जे टेस्ट करतो, तर साधारण पेशंट म्हणजे रुग्णाची पाळी जेव्हा मिस होते किंवा ओलांडून पुढे जाते तेव्हा अशी लक्षणं दिसून येतात की तिला उलट्या मळमळ होणे, थोडंसं वीकनेस जाणवणे. तर अशा कंडिशनमध्ये पहिली आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो. ऍक्च्युली ती इतकी सर्रास उपलब्ध आहे सगळीकडे, तर रुग्ण स्वतःच ती टेस्ट करून घेतात. तर त्याच्यात त्यांनी सकाळच्या लघवीने ती टेस्ट केलेली योग्य राहते. आणि मग 2 जर रेषा आल्या त्याच्यात ती एक क्रोमॅटोग्राफिक टेस्ट आहे, तर त्याच्यात मग पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला लक्षात येतं. पण नुसतं प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येणं हे इनफ नाहीये. आपल्याला पुढे त्याचं कन्फर्मेशन सोनोग्राफीने करावंच लागतं. तर साधारण पिरियड मिस झाल्यावर 5 ते 6 आठवड्यात पहिलीची सोनोग्राफी आपण करायला सांगतो. तर त्याच्यात आपल्याला जी गर्भधारणा झाली आहे त्याला आपण जस्टेशनल सॅक असं म्हणतो, तर ती आपल्याला पिशवीच्या आतील भागात म्हणजे नॉर्मली लोकेटेड आहे इंट्रायुट्राईन का ती गर्भाच्या बाहेर आहे म्हणजे एक्स्ट्रा युट्राईन, तर एक्टॉपिक असं म्हणतात. तर ती डेंजरस कंडिशन असते. त्यामुळे लवकर जेव्हा टेस्ट करू आपण तरच आपल्याला या गोष्टी निदर्शनास येतात. आणि दुसरं की कार्डियाक ऍक्टिव्हिटी म्हणजे बाळाची ठोके आपल्याला साधारण 6 ते 8 आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला ते लक्षात येतात. आणि मग आपल्याला कळतं की बाबा ही प्रेग्नन्सी आता व्यवस्थित आहे, कन्फर्म आहे. आणि मग आपण तिला पुढील बाकी टेस्टसाठी आपण सांगतो. या तपासण्या समजा काही वेळेस उशिरा केल्या गेल्या किंवा लक्षातच नाही आलं की मी प्रेग्नंट आहे, मी गर्भावस्थेत आहे, तर याचे काय दुष्परिणाम होतात किंवा काय परिणाम होतात? उशिरा जर पेशंट डॉक्टरकडे गेला किंवा साधारण आपण प्रेग्नन्सी 3 टप्प्यात डिवाइड करतो. तर पहिला टप्पा म्हणजे 12 आठवड्यापर्यंत. तर हा जो टप्पा आहे त्याच्यात सुरुवातीचे जे निदान होते त्याचं कन्फर्मेशन होतं जसं आपण म्हणालो. आणि दुसऱ्या म्हणजे बेजलाईन रक्ताच्या ज्या चाचण्या असतात तर ते महत्वाचं असतं. कारण त्याच्यानंतर तिचं जे पुढील प्रवास आहे गर्भावस्थेतला तर त्याचं आपल्याला
काय काय होणार आहे किंवा ते कसं तिची वाटचाल राहणार आहे त्याचा एक अंदाज आपण आधीच बांधू शकतो. तर ब्लड टेस्ट मध्ये आपण साधारण एक हिमोग्रॅम म्हणजे कसं आहे की कम्प्लीट ब्लड काउंट आपण करतो. आपण बेसिकली ब्लड ग्रुप आणि RH टाईप करतो, कारण ते फार महत्वाचं आहे. कारण रक्तस्राव या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात पुढे जाऊन, तर आपल्याला ब्लड ग्रुप हे व्यवस्थित त्याची नोंद आपल्या त्या पेशंटच्या ANC कार्डवर असलेली योग्य असते. मग बाकी टेस्ट असतात, जसं आपल्याला आता आपण आपला भारत देश म्हणजे इट इज बिकमिंग अ डायबेटिक हब, तर आपल्याला ग्लुकोज स्क्रीनिंग करावं लागतं, थायरॉइडच्या टेस्ट कराव्या लागतात. बेसिकली बाकी जे HIV आहे, HbSAg आहे आणि VDRL टेस्ट आहे. कधी कधी रक्ताचे वेगळे टाईप असतात रक्तक्षयमध्ये, तर इलेक्ट्रोफोरेसिस, HB इलेक्ट्रोफोरेसिस, तर या टेस्ट सुद्धा कराव्या लागू शकतात. आणि बेसिकली लवकर जी सोनोग्राफी असते ती महत्वाची असते. बरोबर. तुम्ही जो उल्लेख केला की हाय रिस्क प्रेग्नन्सी, तर या संदर्भात आम्हाला थोडी माहिती सांगितली तर बरं होईल. आता हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणायचं तर खूप वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स असतात, तर त्याची कारणे अनेक असतात. तर आपण असं डिवाइड करू शकतो की माता तिच्यामध्ये काही कारणं असतात, मग वार जी असते प्लासेंटा आपण म्हणतो त्याच्यात काही कारणे असतात, आणि मग नंतर जे फिटस असतं त्याच्यात काही कारणे असतात. तर माता जी असते, तर आता आपण बघत चाललोय की वय खूप वाढत चाललंय. जेव्हा पेशंट किंवा ती रुग्ण तयार होते गर्भावस्थेला, तेव्हा ऑलरेडी तिचं वय एक 30च्या पुढे पण गेलेलं दिसून येत आहे. आजकाल करिअर ओरिएंटेड असतात स्त्रिया, उशिरा लग्न होतात, त्यांना एज्युकेशन परस्यू करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे वय वाढत चालली आहेत बेसिकली. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी जीवनशैली आहे ती खूप बदलली आहे. तुम्ही जर कम्पेअर कराल की पूर्वीच्या ज्या आपल्या आजी होत्या, पणजी होत्या, तर त्यांचं बॉडी टाईप कसं होतं, BMI कसं होतं, म्हणजे खूप असं स्थूलता वगैरे नव्हती. तर आजकालच्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे ही येते, आणि मग ओबेसिटी आणि हेवी वेट्स आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स, तर ही एक खूप मोठी ऍक्च्युली एक रोगच झालाय हा आता आपल्या सोसायटीमध्ये. तर त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजेच काय की वाढते वय, वाढते वजन. मग मदरला आता ही वाढते वजन आणि वय या दोन्हीमुळे काय होतं की तिला ब्लड प्रेशर म्हणजे अति उच्च रक्तदाब होण्याची खूप दाट शक्यता असते. अशा वेळेस मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप येतात, आणि ते आम्ही खूप प्रमाणात आम्ही बघत आलोय. दुसरं डायबिटीज होण्याची शक्यता अशा रुग्णांमध्ये खूप वाढते. साधारण रक्तक्षय हे पण खूप हाय रिस्क कंडिशन आहे, आणि रक्तक्षय आणि उच्च रक्तदाब या दोन्ही जी कारणं आहेत त्याच्यामुळे माता मृत्यू अजूनही आपल्या देशात त्याचं प्रमाण या दोन कंडिशन्स मुळे विशेषतः जास्त निदर्शनास येतं. अजून बाकी कंडिशन्स अशा आहेत की तिला ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग आजार असतील, समजा हृदयाचा आजार असेल, आणि मग त्याच्यावर प्रेग्नन्सीचा जो ताण आहे तो वाढणार आहे, त्याच्यावर हृदयावर त्याचा लोड वाढणार आहे, आणि अशा कंडिशन मध्ये पेशंट दगावण्याचे चान्सेस असतात, तिला धाप लागू शकते, ICU मॅनेजमेंट लागू शकते. तर ही एक अनदर हाय रिस्क कंडिशन आहे. मग दुसरं जे आपण वारेबद्दल बोललो की ती वार खाली असणे किंवा त्याला प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतात, मग वाढते सिझेरियन रेट्स, त्याच्यामुळे मग ती पण एक हाय रिस्क कंडिशन होऊन जाते. आणि मग वार त्या सिझेरियन स्कार की तिथे आपण एक छेद दिलेला असतो सेक्शन करताना किंवा ऑपरेशन करताना, तिथे ती वार चिटकून राहू शकते, आणि तिथे खूप जास्त रक्तस्राव होण्याची जोखीम निर्माण होते, आणि पेशंटचा जीव दगावू शकतो. इतकी हाय रिस्क कंडिशन असते. मग बाकी असे असतात की एक तर वेगळे बाळामध्ये जर का बाळाची पोझिशन व्यवस्थित नसेल तर ती एक हाय रिस्क प्रेग्नन्सी असू शकते, की बाळ आडवं आहे किंवा बाळ पायाळू आहे, किंवा मग डायबिटीज ज्या रुग्ण मातेंना आहे त्यांच्या बाळांचं वजन खूप अतिप्रमाणात वाढतं, मग ते मॅक्रोझोमिक बेबीज असतात, तर हे पण एक कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. मग जी कॉर्ड असते त्याचे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. बाळाची नाळ असते, आजकाल बाळाची नाळ आहे गळ्याभोवती आपण खूप ऐकतो, मग नॉर्मल करायचं सीझन, याचे खूप प्रश्न तयार होतात. मग काही काही वेळेला कॉर्ड ऍक्सिडेंट्स होतात, हे सुद्धा होतं. आणि बेसिकली काही काही रुग्णांमध्येच ती गर्भाची पिशवीच वेगळ्या टाईपची असू शकते, म्हणजे दुभांगलेली असते किंवा त्याला पडदा असतो, हे सुद्धा हाय रिस्क आहे. आणि आता आजकाल आपण बघतोय की हे जे वाढते वय आपण म्हणालो, तर त्याच्यात IVF चं प्रमाण वाढत चाललंय. कारण काय होतं की
जी माता जी होण्याच्या स्थितीत आहे किंवा तिला जी इच्छुक आहे मातृत्व असण्याची, तर ती लेट सगळं प्लॅन करतेय. त्यामुळे पहिलीच प्रेग्नन्सी लेट प्लॅन होते आणि मग इनिशियली त्यांना वाटतं की होईल. याविषयी आपण विस्तृतपणे बोलूच. या प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर, आपण जोखमीच्या गर्भावस्थेबद्दल सुरुवातीला बोलत होतो, तर याच्यामध्ये सोनोग्राफीचं किंवा लसीकरणाचं किंवा वेगवेगळ्या चेकअप्सचं कसं महत्त्व असतं हे आम्हाला समजावून सांगा. आपण ANC चेकअप बद्दल सुरुवातीला बोलूयात. तर जसं मी म्हणाले की 3 टप्प्यामध्ये प्रेग्नन्सी डिवाइड होते. तर प्रत्येक टप्प्यात जी गरोदर स्त्री असते तर तिला वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तिला वेगवेगळे कंप्लेंट्स असतात आणि त्या अनुषंगाने मग आपण तिला जे योग्य आहे तसे इन्व्हेस्टिगेशन्स ॲडवाइस करतो आणि तसं तिचं ट्रीटमेंट चालू करतो. तर सुरुवातीला आपण 7 महिन्यापर्यंत साधारण 4 आठवड्यांनी प्रेग्नन्सी चेकअपला महिलेला बोलवत असतो. त्याच्यानंतर 36 आठवड्यांपर्यंत आपण साधारण 1-2 आठवड्यांनी म्हणजे 15 दिवसांनी बोलवतो आणि त्यानंतर मग डिलिव्हरी होईपर्यंत मग आपण तिला दर आठवड्याला प्रसूती होईपर्यंत आपण बोलवत असतो. तर ही झाली नॉर्मल नॅचरली लो रिस्क ज्या आपण स्त्रिया म्हणतो की ज्याच्यामध्ये काहीच हाय रिस्क फॅक्टर नाही, त्यांचं सगळं सुरळीत चाललंय, नॉर्मल चाललंय, अशा स्त्रियांचं. पण जर आपल्याला असं लक्षात आलं की ऑलरेडी पेशंटचं वय जास्त आहे, तिचं वजन जास्त आहे किंवा तिला जुळी गर्भधारणा आहे किंवा मग तिचं 5व्या महिन्यानंतर काही काही रुग्णांना ब्लड प्रेशर वाढत जातं किंवा त्यांची शुगर डिरेंज येते, म्हणजेच डायबिटीज होतं, तर अशा रुग्णांना आपल्याला थोडं जास्त विजिलंट राहावं लागतं आणि लक्ष खूप द्यावं लागतं आणि त्यांना व्यवस्थित बोलून कधी कधी त्यांना इव्हन ऍडमिट करावं लागतं काही काही चाचण्यांसाठी आणि त्यांचं मॉनिटरिंग करून मग त्यांचं जे आहे स्कॅन्स वगैरे ते करावं लागतात. तर सोनोग्राफी बद्दल फार महत्वाचं जे आहे की इनिशियली आपण म्हणालो की सुरुवातीला जेव्हा पाळी तिची मिस होते तेव्हा ती पहिली सोनोग्राफी करते, त्याला आपण अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन किंवा डायग्नोस्टिक स्कॅन असं म्हणूयात. त्याच्यानंतर जे एक महत्वाचं स्कॅन आजकाल आपण करतो की NT स्कॅन म्हणतात की न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी, तर हा साधारण 11 ते 14 आठवड्यात करावा. तर याच्यामध्ये बाळाच्या मानेवरचं एक हायपोइक्विक जागा असते, अशी एक थर असतो ज्याची आपण थिकनेस मोजून आपल्याला ठरवता येते की या बाळामध्ये पुढे जाऊन काही व्यंग असणार आहे किंवा ते नॉर्मल आहे. तर हे खूप महत्वाची चाचणी आहे. आणि मग सगळ्यात महत्वाची जी आहे ती खूप प्रेक्षकांना, म्हणजे मला खूप नम्र विनंतीने मी सांगते की तुम्ही प्लीज लक्ष द्या की 18 ते 20 आठवड्यांमध्ये ही सोनोग्राफी जी अनॉमली स्कॅन आहे तो व्हायलाच हवा. आता हा इम्पॉर्टंट इतक्या गोष्टींसाठी की प्रत्येक अवयवाची बारीक चाचणी होऊन त्याचं सगळं नॉर्मल आहे का, बाळामध्ये काही व्यंग आहे का, साधारण काही बाळांचे ओठ दुभांगलेत, क्लेफ्ट पॅलेट, क्लेफ्ट लिप आपण म्हणतो, किंवा त्याचे डोकंच नाहीये, ॲननकेफाली, किंवा मग बाळाची आतड्या बाहेर येतात का, किंवा त्याचे बोन्स लॉंग बोन्स काही शॉर्ट आहेत का, म्हणजे बाळ असं डोऑफ सारखं जे असतात छोटे तसं आहे का, किंवा बाकी काही प्रॉब्लेम आहेत का. म्हणजे एक दुसरी गोष्ट महत्वाची की वारेची पोझिशन आपल्याला लक्षात येते की प्लॅसेंटा तो खाली आहे की तेव्हा तो योग्य ठिकाणी गर्भपिशवीत लॉन्च झालाय. मग बाळाची साधारण गर्भजल जे असतं बाळाभोवतीचं ते आपल्याला बघता येतं. आणि ज्या स्त्रियांचं पूर्वी सिझेरियन झालंय किंवा मग ज्या स्त्रियांना काही कॉम्प्लिकेशन झाले असतील, समजा तिला खूप 2-3 वेळा अबॉर्शन झाले असतील, ही एक अनदर हाय रिस्क आहे. तर तिच्यामध्ये मग आपण जी पिशवीचं तोंड किंवा ग्रीवा किंवा सर्विक्स आपण म्हणतो त्याचा अनालिसिस आपण करतो की ती छोटी आहे, शॉर्ट आहे. मग या स्त्रीला पुढे आपल्याला टाका घालायची गरज आहे का प्रेग्नन्सीत, ही प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत जाईल की 7व्या महिन्यातच डिलिव्हरी होईल. म्हणजे आजचे अनेक आपल्याला निकष आपल्याला बांधता येतात आणि आपल्याला हे पूर्वस्थितीमध्येच समजून येतं आणि त्यामुळे हिचं पुढची जी धोक्याची घंटा म्हणा किंवा तिला जी कॉम्प्लिकेशन होण्याआधीच आपण डायग्नोज करतो. मग नंतरची जी सोनोग्राफी आहे ती साधारण 22 ते 24 आठवड्यात, त्याच्यात आपल्याला बाळाचे हृदयाचे प्रत्येक
जे चेंबर्स असतात त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का, किंवा ते हृदय छोटं आहे का, तर या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. किंवा बाळाच्या हृदयामध्ये छोटासा छेद वगैरे आहे का, हे एक्झॅक्टली. पण त्याच्यात तर हे लक्षात हे येतं. सगळं लक्षात येतं. त्याला आपण फिटल 2D एको असं म्हणतो. हो. तर आता हे का, आता आपल्या देशात आयडियली गर्भपात फक्त 20 आठवड्यांपर्यंत अलाउड होता, पण आता एक्सटेंडेड गर्भपात आपल्याला 24 आठवड्यांपर्यंत का अलाव केलाय, की या ज्या गोष्टी आहेत हो. रिलेटेड टू द हार्ट, म्हणजे हृदयाशी जे रिलेटेड आहेत, तर त्या थोडे लेट निदर्शनास येतात, म्हणजे याच 20-22 आठवड्यानंतर. त्यामुळे ही सोनोग्राफी अत्यंत गरजेची आहे आणि सगळ्यांनी ती जरूर करून घ्यावी. आणि मग आपण सेफ, आपलं बाळ सेफ, हेच आपलं महत्व आहे गर्भावस्थेतलं. तिसरा ट्रायमिस्टर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या तपासण्या तुम्ही सांगता? शेवटचा जो ट्रायमेस्टर आहे, म्हणजे त्याच्यात एक तर सोनोग्राफी की ग्रोथ, बाळाची वाढ जी आहे ती योग्य रीतीने चालू आहे, वाढतंय की नाही? बाळाचं वजन योग्य वाढतंय, त्या जेस्टेशनल एज म्हणजे त्या गर्भवयाशी आपण ते कम्पेअर करतो, की त्याच्यात बाळाला काही वाढ खुंटलीये का, IUGR होतंय का, म्हणजे इंट्रायुट्राईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन. मग त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी सोनोग्राफी करावी लागते, ज्याला आपण USG डॉपलर किंवा ऑब्स्टेट्रिक डॉपलर असं म्हणतो. तर त्या सोनोग्राफीने बाळाचा रक्तपुरवठा आपल्याला लक्षात येतो. तर त्याचा रक्तपुरवठा योग्य आहे का, किंवा मेंदूला रक्तस्राव कमी होतोय का, आणि मग या कंडिशन मध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की आता हे बाळ मातेच्या गर्भात चांगलं राहणार आहे की त्याला बाहेर काढायची गरज आहे. आणि मग इंडक्शन ऑफ लेबर आणि डिलिव्हरी प्रोसेसचा आपण प्लॅनिंग तसं करतो. तर हे महत्वाचं असतं की टप्प्याटप्प्याची सोनोग्राफी होते. आणि दुसरं म्हणजे सिझेरियन सेक्शन, जसं आपण म्हणालो, तर आपण त्याच्यामध्ये पुढे काही तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे किंवा तिला सीझरच करायचं आहे, तर याच्यासाठी सुद्धा सोनोग्राफी महत्वाची ठरते. तर सोनोग्राफीमध्ये आपण स्कार थिकनेस, म्हणजे जे सीझर केलेलं आहे आधी त्याचं जो थर आहे किंवा आपण म्हणतो जे थिकनेस आहे, जिथे छेद दिलेला जातो पिशवीमध्ये, त्याचं थिकनेस किती आहे, ते योग्य आहे का, किंवा तिथे वार जाऊन चिकटली आहे का, म्हणजे हे पण खूप असतं. आणि इव्हन सिझेरियन मध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला स्कार, एक्टॉपिक, म्हणजे जे आपण म्हणालो की एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे ही नॉर्मल नाहीये, तर ते पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच्या सोनोग्राफीत हे सुद्धा सीझरच्या स्त्रियांमध्ये आपल्याला बघणं गरजेचं असतं. डॉक्टर, या ज्या वेगवेगळ्या सोनोग्राफी होतात, तर त्या कितपत सेफ असतात हे पण बरेचदा त्या मातेच्या मनात शंका असते किंवा तिच्या नातेवाईकांच्या मनात शंका असते. तर याविषयी काय सांगाल आम्हाला? तर सोनोग्राफी अतिशय सेफ आहे. म्हणजे हे काय एक्सरे नव्हे. एक्सरे मध्ये तुमच्या बाळाला तुम्हाला रेडिएशनचा धोका असतो, पण सोनोग्राफी हे जस्ट अल्ट्रासोनिक वेव्स असतात, साऊंड वेव्स असतात, त्यामुळे तो एकदम टोटली सेफ आहे. म्हणजे त्याच्यात काही दुमतच नसावं. तर लसीकरणाचं काय महत्व आहे? तर लसीकरण करणं हे फार महत्वाचं आहे. तर इनिशियली आपण टेटनस टॉक्झॉइड म्हणजेच आपलं धनुर्वाताचं इंजेक्शन, तर ते आपण देणं गरजेचं असतं. तर साधारण आपण एक 20 आठवड्यात 24 आठवड्यात जेव्हा ती स्त्री येते तेव्हा एक डोस देतो आणि 4 आठवड्यांनी दुसरा देतो. तर आजकाल आपल्याकडे TDAP नावाचं इंजेक्शन आहे, म्हणजे टेटनस, डिप्थेरिया, पर्ट्युसिस, म्हणजे तिन्ही आजार कव्हर होतात. तर तो आपल्याला अवेलेबल आहे इझिली, फ्री ऑफ कॉस्ट, गव्हर्नमेंट सेटअप मध्ये, आणि तो आपण देऊ शकतो. त्याचा एक डोस पुरेसा असतो. साधारण एक 26 ते 36 आठवड्यात तुम्ही कधी एक डोस घेतला तरी तो योग्य ठरतो. दुसरं म्हणजे आपण कोविड काळातून बाहेर आलोय, तर तेव्हा आपण पाहिलं की कोविड वॅक्सिन आपण दिलेले गरोदर स्त्रियांना, त्याच्यामुळे त्यांचं आजाराची सिव्हिरिटी खरंच आपल्याला कमी झालेली दिसली आणि माता दगावण्याचे जे रेट्स होते जसे इन कम्पेअर टू नॉर्मल पॉप्युलेशन ते सुद्धा कमी दिसले. आणि अजून एक आहे की सीझनल फ्लू, म्हणजे आता आजकाल सर्दी खोकला, आता आपण त्या थंडीच्या सीझन मध्ये हे साहजिक होत राहतं. तर इन्फ्लुएन्झा किंवा अशी सीझनल फ्लू साठीची वॅक्सिन सुद्धा प्रेग्नंट लेडीजनी घ्यावी. प्रेक्षक हो, या ठिकाणी छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, आपण जे जोखमीची गर्भावस्था बघितली, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला लसीकरणाचं महत्त्व सांगितलं किंवा सिझेरियनचं प्रमाण का वाढतंय त्याचे पण सगळ्या कंडिशन्स सांगितल्या. तर याच्यामध्ये आहार आणि व्यायाम याला कितपत महत्त्व असतं? आपल्या ज्या आजी किंवा आपल्या आई त्यांनी जो आहार घेतला तर तो चांगला, समतोल, संतुलित, व्यवस्थित, न्यूट्रिशियस आहार होता. म्हणजेच आपलं पोळी, भाजी, भाकरी, भात, वरण, डाळ, तूप, फळं,
आणि ड्राय फ्रुट्स जे असेल तर ते खूपच योग्य होता. हो. पण आता आपण बघतोय की कल असा फास्ट फूड कडे आहे किंवा त्याला आपण जंक फूड्स म्हणू, बाकी मैद्याचे पदार्थ म्हणजे शॉर्टकट फूड्स म्हणतात की ते आपल्याला भूक असते आणि आपण एक लवकरात लवकर काय वडापाव मिळेल काय असं बघत असतो. तर हे साधारण गरोदर स्त्रियांनी टाळावं आणि त्यांनी खूप ऑइली किंवा तेलकट खूप स्पायसी असं जेवण घेऊ नये. आणि पेशंट्सला बेसिकली 3 ते 4 तासात थोडं थोडं खाणं योग्य राहतं. म्हणजे खूप पोट भरून तिने खाऊ नये. कारण एक त्याचं एक ऍक्च्युली सायंटिफिक रिझन आहे की आपल्या स्टमक किंवा आपलं जे जठर आपण म्हणतो त्याच्यात फूड हे किंवा अन्न खूप जास्त वेळ साठून राहतं. म्हणजेच गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम जे म्हणतो की पुढे आपलं अन्न सरकत नाही किंवा खूप लेट सरकतं, ही गर्भवती स्त्रियांमध्ये हे फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच हे होत राहतं. त्यामुळे त्यांना छातीत जळजळ होणे, ऍसिडिटी वाढणे, मळमळ वगैरे होणे, घशाशी येणं, उलट्या येण्यासारखं होणं, हे सगळं स्वाभाविक त्या गोष्टीमुळे असतं. त्यामुळे आपण पोटाच्या कपॅसिटीपेक्षा थोडं अंतर ठेवा आणि कमी खा, 2 घास कमी खा आणि पाणी भरपूर प्या. म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी हे प्यायलाच हवं. आणि शॉर्ट फ्रिक्वेंट मील्स हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय फायदा होतो की डायबिटीज वगैरे होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि बेसिकली तुम्ही कंटेंट काय खाताय, म्हणजेच काय की कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडं कमी असावं. तुम्ही जास्त प्रोटीन्स मध्ये भर द्या. सपोज आपलं पनीर आहे, टोफू आहे किंवा आपले कडधान्य आहे, आपल्या उसळी आहेत, तर ते सगळं चांगलं आहे ना खायला. आणि आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. कोशिंबिरी खा, म्हणजे फायबर मिळतं. म्हणजेच की लो कार्बोहायड्रेट्स, हाय प्रोटीन्स, हाय फायबर, हाय वॉटर इनटेक हे खूप महत्वाचं असतं. आणि फॅट्स हे कमी प्रमाणात घ्या. तरी तुम्ही थोडंसं आपलं घरचं लोणी किंवा घी आपण म्हणतो, डालडा किंवा तूप, हे सगळं आपण घेऊ शकतो. हे गरजेचंच असतं प्रेग्नन्सीत. दुसरं आहार गरजेचा असतो. आहार गरजेचा असतो. आणि दुसरं व्यायामाबद्दल तर आता ऍक्च्युली आपण म्हणतोय की ऑलरेडी ज्या स्त्रिया प्रेग्नेंट येतात आपल्याकडे तपासणीसाठी, तर त्यांचं वजन ऑलरेडी थोडं जास्तच दिसून येते. तर ऍक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये काही निकष असतात की तुमचं वजन किती प्रमाणात वाढलं पाहिजे. तर एक नॉर्मल BMI, त्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं आपण तिच्या हाईट आणि वेट नुसार कॅल्क्युलेट करतो. तर जर स्त्रीचं बॉडी मास इंडेक्स हे नॉर्मल अंदाजे 25 असेल तर आपल्याला ओके असतं. म्हणजे तिला साधारण एक 10 ते 11 किलो प्रेग्नन्सीमध्ये तिचं वजन वाढलं तरी काही अपाय नाही. पण ज्या स्त्रीचं वजन एकदम कमी असेल किंवा तिचं BMI लो आहे, म्हणजे 18च्या खाली आहे, मग तिला आपण साधारण एक 14-15 किलो पर्यंत सुद्धा वजन वाढलं तरी हरकत नसते. आणि जी खूप स्थूल असते, ऑलरेडी ओबीज आहे, तर तिला फक्त रिस्ट्रिक्टेड करून आपल्याला अगदी 6 ते 7 किलो सुद्धा खूप झालं तिचं वजन, इतकंच वाढवावं. म्हणजे त्याप्रमाणे आहार सगळा व्यवस्थित ऍडजस्ट करावा. डायटिशियनला पण आपल्याला भेटायची गरज पडू शकते अशा केसेसमध्ये. आणि पुढील प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी, म्हणजे जर तुमचा आहार योग्य नसेल किंवा माल न्यूट्रिशन असेल तर त्या आहाराच्या अपायामुळे बाळामध्ये अपाय होतात, त्याच्यावर दुष्परिणाम दिसतात. बाळाची वाढ खुंटते किंवा बाळामध्ये व्यंग असू शकतात, जसं फोलेट डेफिशियन्सी आहे, फोलिक ऍसिड डेफिशियन्सी, तर त्याच्यात ॲननकीफॅली किंवा न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, म्हणजे त्याची स्पायनल कॉर्डच दुभांगलेला असतो किंवा त्याच्यातून काही मेनिंजेस किंवा ब्रेनचा पार्ट बाहेर येतो, हे अशा कंडिशन्स दिसतात. त्यामुळे हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आहार तर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतोय त्याचे 3 महिने अलीकडून पासूनच तुम्ही ही जी सुरुवात केली तर ते बरं राहील. बरोबर आहे. डॉक्टर, मगाशी आपण वेगवेगळ्या तपासण्यांबद्दल जे बोललो, त्याच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या कितीदा आणि कुठल्या करायला सांगता तुम्ही? 9 महिन्यात ऍटलीस्ट 4 वेळा तरी स्त्रीने डॉक्टरकडे जाणं अपेक्षित आहे. हे 4 म्हणजे कमीच आहेत. पण जर जमत नसेल किंवा आपण काही स्त्रिया ज्या खूप पेरिफरीमध्ये राहतात, तर ऍटलीस्ट 4 व्हिजिट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण जे सुरुवातीला म्हणालो की एक बेसलाईन आपण एक ज्या चाचण्या केल्या की हिमोग्राम आहे, BSL आहे, ब्लड शुगर, HIV, HbS, HGV, DRL, तिचं थायरॉइड टेस्ट, तिचं ब्लड ग्रुप, तर हे एक बेसलाईन आपल्याला ठरतं. पण प्रेग्नन्सीमध्ये स्वाभाविकरित्या अनिमिया होण्याची जास्त चान्सेस असतात, कारण रक्त पातळ होत असतं. कारण आपल्या बॉडीमध्ये साधारण 5 ते 6 लिटर ब्लड फ्लो होत असतं आणि
50% पाणी वाढत असतं, त्यामुळे सूज येणे हे सगळं त्याच्यामुळे होतं. त्याला आपण हिमोडायल्युशन म्हणतो. तर त्याच्यात प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला एक जो दुसरा टप्पा आहे त्याच्यात तिचं परत एकदा हिमोग्लोबिन चेक करावं, आणि ते कमी असेल तर आता आपल्याकडे इझिली इंजेक्शन्स अवेलेबल आहेत जे सेफ आहेत. तर तुम्हाला जर गोळ्या खाऊन जर का काही त्याचे साईड इफेक्ट्स होत असतील तर त्यांना आपण ट्रीटमेंट म्हणून आयर्न सुक्रोज आहे, आपल्या गव्हर्नमेंट सेटअपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते देऊ शकतो. दुसरे भारी IV इंजेक्शन असतात ते देऊ शकतो. मग बाकी प्रोटीन पावडर आहे, हे सगळं कॅल्शियम, हे सगळं आपण तर त्यांना सांगतोच आहोत, तर हे देऊ शकतो. आणि शेवटच्या टप्प्यात जर आपल्याला लक्षात आलं, आपण एक अनिमियाचं उदाहरण घेऊ, रक्तक्षय, तर मग आपल्याला ब्लड चढवावं लागू शकतं पेशंटला. तर ते ऍक्च्युली तसं कुठल्याही गरोदर स्त्रीने ते होऊ देऊ नये, कारण शेवटी ते दुसऱ्याचं रक्त आपण आपल्याला घ्यावं लागतंय. तरी ते इन्फेक्शन फ्री असेल किंवा काय, पण तरी काही काही वेळेला रिॲक्शन्स येऊ शकतात, त्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आपल्याला देवाने ऍक्च्युली 9 महिने खूप मोठा कालावधी दिला आणि त्याचा योग्य वापर त्या स्त्रीने करावा. पण मला असं वाटतं की तिच्या फॅमिलीने तिची जास्त काळजी घेऊन, त्यांनी तिला प्रोत्साहन देऊन, तिला मानसिकरित्या तयार करून, तिला थोडं हॅप्पी आणि हेल्दी ठेवावं. खरंय डॉक्टर, एवढं सगळं करून सुद्धा बरेचदा सिझेरियनला सामोरं जावं लागतं. तर सिझेरियन म्हटल्यावर बरेचदा रुग्णांच्या मनात शंका निर्माण होते की का माझं सिझेरियन केलं जातंय, तर त्याची आम्हाला कारणं सांगा. डॉक्टर मुद्दाम कोणाचं सीझर करत नाही, हे मला प्रामुख्याने सांगावं लागतंय. कारण काही गैरसमजुती आहेत किंवा गैरसमज आहेत. तर जर अशा कंडिशन्स आपल्याला दिसल्या की बाबा प्रसूती दरम्यान बाळाचे ठोकेच कमी झाले आणि बाळ जर धोक्यात असेल किंवा त्याचे गुंतागुंत निर्माण होत असेल, तर आपण नाही वाट बघू शकत नॉर्मल डिलिव्हरीची, तेव्हा आपल्याला सिझेरियन करावंच लागतं. तर हे एक अपरिहार्य कारण आहे. आणि फिटल डिस्ट्रेस, तर हे होण्याचे भरपूर कारण आहेत. म्हणजे एकतर जर का आपण असं म्हणालो की रक्तक्षय आहे, की त्याच्यात ऑक्सिजन पुरवठा स्त्रीला तिच्या जनरल बॉडीला सुद्धा तेवढा कमी पडतो आणि तिच्या पिशवीला सुद्धा, गर्भाच्या कमी पडतो, तर बाळाला सुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे हे डिस्ट्रेस होणारच आहे. दुसरं जे बाळ खुंटलेलं असतं बाळ त्याची, किंवा IUGR असतं त्याच्यात डिस्ट्रेस होऊ शकतं, किंवा बाळाभोवतीचं गर्भजल कमी असेल तर त्याच्यात डिस्ट्रेस होतो. किंवा मग आपण बघतो की जे अतिरक्तदाब असलेल्या स्त्रिया असतात त्यांना कदाचित अचानक वार पोटात सुटून जाते पिशवीत, म्हणजे ब्लिडिंग आतूनच ब्लिडिंग सुरू होतं, रक्तस्राव होतं, त्याला अब्रप्शन असं म्हणतो. मग त्याला जर का बाळाचे ठोके तेव्हा कमी झाले तर आपल्याला पटकन सिझेरियन करावंच लागतं. मग बाळाची जी स्थिती असते, आपण म्हणालो आडवं आहे, पायाळू आहे, त्याच्यात नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही, त्यामुळे आपण त्यांना सिझेरियन करा असं सांगतो. कधी कधी स्त्री खूप हाईटने कमी असते, म्हणजे आता 130 सेंटीमीटर वगैरे, म्हणजे खूपच तिचं जे पेल्विस असतं किंवा मातेचा जो योनी मार्गाचा किंवा कटिराचा भाग असतो तो कमी असल्याने मग या कंडिशन मध्ये आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीची वाट बघितली तर ती दोघांसाठी धोकादायक ठरेल. तर अशा कंडिशन्स मध्ये अपरिहार्य आहे. आणि आता जे वाढतं सिझेरियनचं आपण म्हणतोय की 2 सीझर असतील, 3 सीझर असेल तर आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करताच येत नाही, त्याला आपल्याला सीझरच करावं लागतं. तर त्यामुळे कसं असतं की प्रायमरी सिझेरियन सेक्शन हा प्रिव्हेंट करण्याकडे सगळ्यांचाच कल असावा, इन्क्लुडिंग द ऑब्स्टेटिशियन्स. तर त्यामुळे सिझेरियनचे सेक्शन रेट्स आपोआपच थोडे कमी होऊ शकतात. बरोबर. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, काही वेळेस ज्या प्रसूतीसाठी येणाऱ्या बायका असतात त्याच म्हणतात की आमची सिझेरियन करा किंवा आमची नॉर्मल डिलिव्हरीच व्हायला पाहिजे, तर ह्याच्याबद्दलचे गैरसमज काय असतात? सिझेरियन ऑन डिमांड आपण म्हणू, काय काय आजकाल अशा काही गैरसमजुती आहे किंवा मीडियामध्ये जे काही त्या स्त्रियांनी वाचलेलं असेल किंवा मग कोणी त्यांच्या फ्रेंड्सनी काही एक्सपिरियन्स शेअर केला असेल की बाबा मला खूप भीती वाटली डिलिव्हरीच्या त्या कंडिशन मध्ये, किंवा इतका त्रास झाला, इतक्या कळा सहन नाही होत होत्या, इतका वेळ ती डिलिव्हरी चालू होती, तर मग त्या स्त्रिया काय करतात, त्यांच्या मनात एक भीती तयार होते आणि मग त्या ऑन डिमांड असं म्हणतात की नाही डॉक्टर माझं सीझरच करा. पण ऍक्च्युली आपण जे डिस्कस करतोय की सिझेरियन केल्यानंतर त्याचे किती दुष्परिणाम होतात पुढे जाऊन, तर जेव्हा ते अपरिहार्य आहे तेव्हा आपल्यालाच काही चारा नसतो, डॉक्टरांना काही त्याच्यामध्ये शॉर्टकट नसतो, त्यांना करावंच लागतं आणि ते पेशंट आणि बेबीच्या हितासाठी असतं.
पण जेव्हा आपल्याला अंदाज आपण बांधलेला असतो की हिची डिलिव्हरी प्रोसेस इझिली नॉर्मल वजानल होण्याचे चान्सेस आहेत बरं. आणि ती स्त्री असं जेव्हा आपल्याला डिमांड करते किंवा ती थोडीशी इरिटेट होऊन जाते, हो. तेव्हा मग आपण काय करतो की तिचं एक योग्य ते काउन्सिलिंग हे फार महत्वाचं असतं. तिला नीट समुपदेशन देणं आणि तिला दुसरे काही पर्याय ते आपण सांगतो, जसे की वेदना रहित डिलिव्हरी आजकाल खूप प्रचलित आहे. तर आपल्याकडे वेदना रहित डिलिव्हरी अवेलेबल आहे की ज्याच्यात आपण एक अॅनेस्थेटिस्ट आपली मैत्रीण आमच्या बरोबर असते बरं. आणि म्हणजेच काय की मॉनिटरिंग पण खूप छान होत राहतं पेशंटचं खरं. आणि छोटीशी भूल दिली जाते कमरेत आणि त्याच्यानंतर होतं काय की कळा चालूच राहतात पण त्या स्त्रीला त्याचा अंदाज येत नाही किंवा तिला वेदना त्या तेवढी वेदना होत नाही. अजिबात जाणवतच नाही आणि मग प्रसूती आपण त्याची वाटचाल पुढे होऊन तिची नॉर्मल छान डिलिव्हरी पण होते. बरं. मग दुसरी गोष्ट आहे की छोट्या छोट्या बाकी टेक्निक्स आहेत. आपण जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेला तर आपल्याला एक डिलिव्हरीचा सूटच आहे आजकाल जिथे टब्बात इन्क्लुडेड असतं म्हणजे अंडर वॉटर बर्थ हे सुद्धा आजकाल दिसून येतं. काय त्याचं कारण आहे की बाबा आपल्याला गरम पाण्याने जे आपण पिशवीला आपल्या शेकतो. कमरेला शेक मिळाला पेशंटला, तिला बरं वाटतं, थोडं सुदनिंग इफेक्ट येतो, इवन थोडंसं पिशवीचे मसल्स रिलॅक्स होतात आणि इझिली तिला म्हणजे पेन पासून ती डायव्हर्ट होते खरं. आणि तिची डिलिव्हरी आपल्याला करता येते. दुसरे साधे टेक्निक्स असतात जसं ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत किंवा म्हणजे कसा श्वास घ्यायचा, खोल श्वास घ्यायचा, सोडायचा, किती वेळा घ्यायचा, हे सगळं आपण सांगतो. मग काही काही आपल्याला इंजेक्शनचा आपण वापर करतो जसं ट्रामाडॉल आहे, फेंटानिल आहे, हे सगळं आपण करू शकतो. मग लमास टेक्निक म्हणून आहे किंवा मग ट्रान्स क्युटेनियस नर्व स्टिम्युलेशन जिथे आपण थोडे इलेक्ट्रोड्सनी तिचे नर्वला स्टिम्युलेट करतो आणि त्याच्यामुळे तिला थोडं पेन नाहीसं होतं. किंवा मग आपण आजकाल जे प्रमोट करतो की बर्थ कंपॅनियन, हे रिस्पेक्टफुल मॅटर्निटीमध्ये हे आहे की आपण तिचे कोणीतरी एक मैत्रीण, नातेवाईक किंवा इव्हन नवऱ्याला सुद्धा अलाउड आहे. म्हणजे आता ते गव्हर्नमेंट सेटअपमध्ये थोडे त्याचे रिस्ट्रिक्शन्स आहेत पण प्रायव्हेट आपण बघू शकतो की तिथे हे सर्रास अवेलेबल आहे. त्यामुळे ती थोडं तिचं कम्फर्ट लेवल वाढतो आणि तिचं पेन थ्रेशोल्ड वाढतो. तर हे ऑन डिमांड मग आपण समुपदेशन केल्यानंतर मग बऱ्यापैकी स्त्रिया रिसेप्टिव्ह असतात, त्यांची फॅमिली रिसेप्टिव्ह असते, त्यांचं थोडंसं तिचे भेट झाली, बोलणं झालं की मग तिचा निर्णय थोडा बदलून जातो. डॉक्टर, जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरी बद्दल बोलतो तर नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे काय असतात बाळासाठी पण आणि आईच्या पुढच्या आरोग्यासाठी सुद्धा? तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो. ही म्हणजे डेकेड्स ऑन चालू आहे. तर ही खूप महत्वाची आहे कारण त्याच्यामध्ये फायदेच फायदे आहेत. एक तर स्त्रीची जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते ती लगेचच ऍक्टिव्ह लाईफ जगू शकते. म्हणजे ती पटकन मोबिलाइज होते. म्हणजे ॲम्ब्युलेशन आपण ज्याला म्हणतो हे खूप महत्वाचं आहे. तर ते जर झालं तर काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. जसं आपण म्हणतो की डिलिव्हरी नंतरचा पिरियड आपण हा प्युरपेरियल किंवा डिलिव्हरीचा तो पिरियड असतो 6 आठवड्यांपर्यंतचा पोस्ट डिलिव्हरीचा. तर त्याच्यात रक्त साकळण्याची क्रिया त्याचं प्रमाण वाढतं, पायात गुठळ्या होणे, डीप वेन थ्रॉम्बोसिस होणे किंवा अचानक ती डीप वेन थ्रॉम्बोसिस सुटून आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन सडन डेथ होणे, हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी होऊ शकतात आणि ते सडनली होऊ शकतात. त्यामुळे अर्ली ॲम्ब्युलेशनचा हा एक फायदा होतो की तिला डीप वेन थ्रॉम्बोसिस होत नाही, ती ऍक्टिव्ह असते, आपले पायांचे स्नायू ऍक्टिव्ह असतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि ही एक मोठं कॉम्प्लिकेशन आहे जे सिझेरियन मध्ये दिसून येतं. तर हे टाळता येतं. दुसरं तिचे सगळे अवयव जे प्रेग्नन्सीमध्ये हायपरट्रोफी, हायपरप्लाझिया आपण म्हणतो की ते त्या प्रमाणात वाढलेले आहेत गर्भधारणेसाठी, ते लवकर नॉर्मलला येतात आणि तिचे नॉर्मल जीवनशैलीला ती सुरुवात करू शकते. तिचं ब्रेस्ट फीडिंग जे फार अति महत्वाचं असतं डिलिव्हरी नंतर, ते लगेच एस्टॅब्लिश होतं. त्यामुळे बाळासाठी चांगलं आहे आणि तिच्यासाठी का चांगलं आहे की तिची जी गर्भपिशवी आहे तर ती आकुंचित होते आणि मग ब्लिडिंगचं प्रमाण किंवा रक्तस्राव आणि जे महत्वाचं कारण आहे आपल्याकडे पोस्टपार्टम हेमरेज, ही प्रसूती नंतरचा रक्तस्राव, हे खूप कमी होतं. त्यामुळे किती फायदे आहेत बघा. आणि बाळासाठी म्हणाल तर बाळ एक नॅचरल प्रोसेस मधनं बाहेर येतंय, मातेच्या पिशवीच्या बाहेर योनी मार्गातनं बाहेर येतं. तर आजकाल कन्सेप्ट आहे की मायक्रोबिओम्स,
हो. तर हे वजायनल फ्लोरा जे आहे तर त्याचा संसर्ग बाळामध्ये होतो आणि ते त्याच्या इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरं. तर हा प्रोसेस सिझेरियन मध्ये खूप जास्त होऊ शकत नाही. होऊ शकत. दुसरं म्हणजे बाळाच्या फुफ्फुसात जे पाणी भरलेलं असतं ते स्क्वीज आउट होऊन ते बाळ छान रडतं, श्वास घ्यायला त्याला चांगलं प्रोत्साहन मिळतं किंवा तो श्वास चांगला घेऊ शकतो बाळ. तर हे होतं. तर कॉम्प्लिकेशन्स लाईक टॅकिपनिया, ज्याच्यामुळे बाळाला कधी सपोर्ट ऑफ ऑक्सिजन लागतो किंवा NICU लागतं, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, हा पण कमी प्रमाणात दिसतो. तर बेसिकली दोघांसाठी खरंच खूप फायद्याचं आहे. फायद्याचं आहे. डॉक्टर, जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी नाहीच होत आणि सिझेरियन करावं लागतं तर त्याच्यामध्ये पुढे कशी काळजी घ्यावी ही आम्हाला थोडक्यात सांगा. पुढे काळजी म्हणजे ऍक्च्युली ब्रेस्ट फिडिंग एक तर मातेला जर का जनरल अॅनेस्थेशिया दिलेला असेल किंवा ती बेहोश असेल, एकदम हाय रिस्क मदर असेल, जसं की तिला झटके आलेले असेल, इक्लाम्शिया असेल आणि ती ICU सुद्धा असू शकते, तर अशा वेळेस बाळाला आपल्याला वेगळं ठेवावं लागतं NICU. पण मग ब्रेस्ट फिडिंग लवकर इनिशिएट होत नाही तरी आमचा प्रयत्न असतो. तर ते एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणजे तिचे स्तनातून ब्रेस्ट मिल्क काढून बाळापर्यंत पोहोचवले जातं. तर हे होऊ शकतं. पण अशा स्त्रियांमध्ये आपण बघतो की बाळ पण साधारण एवढं नॉर्मल नसतं, की ते स्त्रीच नॉर्मल नाहीये, त्यामुळे बाळ सुद्धा बऱ्यापैकी NICUत असतं. तर त्या दोघांची खूप काळजी घेणं गरजेचं असतं. तिला अँब्युलेशन करणं हे महत्वाचं असतं. पण मग काही वेळेला जर अतिस्थूल माता असेल मग आपण तिला थ्रॉम्बोप्रोफिलॅक्सिस म्हणजे हिपॅरिनचे इंजेक्शन्स देतो की हे डीप वेन थ्रॉम्बोसिस किंवा जे आपण म्हणतो की एम्बोलिझम ह्याचा धोका कमी होण्यासाठी, म्हणजेच की ती अँब्युलेटच होत नाहीये, ती झोपून असते आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त येतात. तर हे आपण त्यांना प्रामुख्याने सांगतो. मग आपण महत्वाचं असं सांगतो की तुमचा आहार व्यवस्थित ठेवा, म्हणजे बाळाला व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग ऑन डिमांड हे सगळं करा. म्हणजे जेव्हा ती माता नॉर्मल होऊन पेशंट आणि बेबी एकदम राहतात तेव्हा ते आपल्याला फार महत्वाचं असतं. बाळाच्या इम्युनायझेशन कडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, हे महत्वाचं असतं. आणि इन्फेक्शन होऊ देऊ नका. म्हणजे हे स्पेशली नॉर्मल डिलिव्हरी नंतर तर जननेंद्रियांची काळजी खूप योग्य प्रमाणात घेतली जायला पाहिजे, आहार चांगला पाहिजे, हे सगळं महत्वाचं असतं. आणि स्ट्रेस फ्री म्हणजे तुम्ही थोडं मेडिटेशन, रिलॅक्सेशन, आनंदी राहा, हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे हे ते पेशंटसाठी नाही, आम्हाला पण ऍक्च्युली तेवढंच लागू आहे, कारण आम्ही एवढे हाय रिस्क मदर्सशी डील करत असतो. तर ऍट वन स्टेज आम्हालाही असं वाटतं की हे सगळं का, म्हणजे असं होऊच नये. पण आता कसं आहे की जे जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात त्याचे काही काही कारणं असतात. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मुख्यतः गुंतागुंतीची जी गर्भारावस्था असते आणि मग सिझेरियनचं जे वाढतं प्रमाण दिसतं त्याविषयी आम्हाला तुमचे अनुभव सांगा, कारण ते खूप गरजेचे आहेत जाणून घेणं. आम्ही हायेस्ट रेफरल सेंटर असल्यामुळे आमच्याकडे सगळ्या ठिकाणाहून इतक्या कॉम्प्लिकेटेड पेशंट्स येत असतात. पण प्रामुख्याने मी तुम्हाला एका केसबद्दल सांगू इच्छिते की आता तर इवन 4थं सीझर करून पण स्त्रिया आलेल्या दिसतात. म्हणजे इतकं हे प्रमाण वाढत चाललंय. तर एक पेशंट प्रिव्हियस 3 सिझेरियन सेक्शन्स अशी पेशंट होती आणि ती प्रायव्हेट सेटअपमध्ये ती तपासण्या करत होती आणि मग नंतर उशिरा लक्षात आलं की तिची वार चिकटलेली आहे. जे आपण डिस्कस केलं की त्याला त्याचे 3 प्रकार असतात. एक तर प्लॅसेंटा ॲक्रिटा, इन्क्रिटा आणि परक्रिटा. म्हणजेच ती वार जे सिझरचं स्कार असतं त्याच्यातून ती थोडी बाहेर येते आणि इवन लघवीची जी पिशवी असते, मूत्रपिशवी जी पिशवीच्या समोरील भागात असते त्याला जाऊन चिकटते. अशा पेशंटमध्ये टोरेन्शियल म्हणजे अति प्रमाणात रक्तस्राव होऊन पेशंट दगावण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर अशी पेशंट आमच्याकडे रेफर झाली. तर मग ह्याच्यात आम्ही काय करतो की आमची टीम अलर्ट होऊन जाते, कारण हे फक्त एका ऑब्स्टेट्रिशियनचं काम नाही. ऑफकोर्स एक्सपिरियन्स हा फार महत्वाचा आहे त्याच्यात, पण आमची टीम सतर्क होते. आपल्याला प्लॅनिंग, आमचं लगेच प्लॅनिंग स्टार्ट होतं की अशी पेशंट आल्यानंतर तिला आपल्याला डायरेक्टली पोस्ट करावं लागतं आणि त्याच्यात आपल्याला तिची पिशवीच काढावी लागते, कारण त्याला दुसरा काही पर्यायच नसतो. कारण आपण जर ती वार हलवली किंवा त्याला प्रयत्न केला काढण्याचा तर इतकं ब्लिडिंग होतं की कितीतरी 10 ब्लड द्या नाही तर किती द्या, तर पेशंटचा जीव धोक्यात जातो. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ऑब्स्टेटिक हिस्टेरेक्टमी करावी लागते.
पण त्याच्यासाठी आपल्याला कोण कोण लागतं तर इंटेन्सिव्हिस्ट लागतात, आपल्याला ICU मध्ये पेशंटला ठेवण्याचा बॅकअप लागतो, सिनियर एनेस्थेटिस्ट लागतात, सिनियर ऑपरेटिंग ऑब्स्टेटिशियन लागतात, टीम लागते, ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स आपल्याला खूप तयार ठेवावे लागतात. मग आमच्याकडे विशिष्ट ससूनमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचं डिपार्टमेंट आहे आणि ते खूप चांगलं कार्यरत आहे. तर ते आम्हाला मदत करण्यासाठी येतात अशा कंडिशनमध्ये. आणि बाळाचे डॉक्टर लागतात, निओनेट, ते तर महत्वाचेच आहेत. आणि हे सगळं आपल्याला रेडी करावं लागतं. आणि जर ती मूत्राच्या पिशवीत किंवा मूत्राशयात गेली असेल तर युरोसर्जन हे पण आम्हाला अलर्ट करावे लागतात. तर आता झालं काय की ही पेशंट आली आणि आम्ही तर तयारीतच होतो, पण सडनली तुम्हाला माहिती ऑब्स्टेटिक्स टेक्स इट्स टर्न, म्हणजे इट इज नॉट अ वन वे, लाईक कधी काही होऊ शकतं. आणि सडनली मग पहाटे फोन आला की मॅडम ते पेशंटला ब्लिडिंग चालू झालंय. मग अशा वेळेस आम्हाला थांबता येत नाही. त्यामुळे आम्ही रात्रीतून हे परत ही सगळी टीम ऍक्च्युली मोबिलाइज करणं किती अवघड असतं, पण ते करावं लागतं. आणि अशी टीम मोबिलाइज केली. त्याच्यात आपण एक वेगळा प्रयोग पण केला की जी सगळ्यात मोठी रक्तवाहिनी आहे एओटा, ज्याच्यापासून युट्रसला ब्लड पुरवठा होतो किंवा रक्त पुरवठा होतो, त्या एओटामध्ये आपण एक बलून प्लेस केला. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट नी खूप महत्वाचं काम असतं त्यांचं हे, तर ते हे काम करतात. आणि साधारण एक अर्धा पाऊण तासाची प्रोसेस असते. त्याच्यात तो बलून आपण प्लेस करतो. आणि मग जेव्हा आपण सिझेरियनला पेशंट वर घेतो, म्हणजे सिझेरियन नाहीच ऍक्च्युली हे, तर हे ऑब्स्टेटिक हिस्टेक्टमी आहे, पण आपल्याला बाळ तर बाहेर काढावं लागतं. तर आपण मग पिशवीला न धक्का लावता आपली जी गर्भाशयाची पिशवी त्याच्या वरील भागात इन्सिजन देतो आणि मग बाळ काढतो. आणि मग डिरेक्टली आपण ते हिस्टेक्टमीला प्रोसीड करतो. अशा वेळेस युरोसर्जन मदतीस येतात, कारण खालचं जर ब्लॅडर पण आपल्याला कधी कधी कट करावा लागतो आणि त्याचा भाग पण काढून मग आपल्याला तो रक्तस्राव टाळता येतो. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टनी काय केलं, मग ते बलून त्यांनी तो इन्फ्लेट केला. ज्या वेळेस बाळ बाहेर आलं त्यावेळेस त्यांनी तो बलून इन्फ्लेट केला, म्हणजेच रक्तपुरवठा आपण कट करतो काही वेळासाठी टोटली त्या युट्रसला. आणि मग आपण पटकन ते ऑपरेशन करतो आणि मग ते नंतर तो बलून परत ते रिलीज करतात, मग ब्लड फ्लो नॉर्मल होतो. तर आपलं कसं असतं की टीम वर्क, क्विक ऍक्शन्स, व्हेरी स्मार्ट डिसिजन्स आणि ऑपरेटिव्ह टेक्निक्स आपले, आणि आपली सगळी सिस्टर जी आपले ऑपरेशन थिएटर मधली सिस्टरची टीम, गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेटिशियन्सची टीम, सर्जनची टीम, रेडिओलॉजिस्टची टीम, ॲनेस्थेशिया आणि पीडियाट्रिशियन बाळासाठी, हे सगळं होतं. मग त्या स्त्रीला फक्त साधारण 2 ब्लड इनफ होते आणि ती इव्हन ICUत सुद्धा गेली नाही. आणि ती आणि बाळ व्यवस्थित सुखरूप घरी गेले. पण लेसन्स टू लर्न इज, काही काही वेळेला असं असतं की सिझेरियन का करतात, म्हणजे एक झालं की दुसरं तो का घ्यावा लागतो. जर जेव्हा अपरिहाय असतं तर ठीक आहे, म्हणजे डॉक्टर सांगतात की तुम्ही करायलाच पाहिजे आणि ते करावं. पण जेव्हा प्रायमरीली आपल्या हातात काही गोष्टी असतात जेव्हा आपण सिझेरियन टाळू शकतो, तर एकतर जेव्हा डिलिव्हरी प्रोसेस होत असते तेव्हा व्यवस्थित त्याचं एक लेखा आपण एक जमा असतो पाटोग्राफ या नावाने, तर त्याच्यात पेशंट ची डिलिव्हरीची प्रोग्रेस कशी होतीये, तिची पिशवीचं तोंड नीट उघडतंय का, कळा व्यवस्थित आहे का, बाळ सरकतंय का व्यवस्थित, आणि बाळाचे ठोके व्यवस्थित आहेत का, हे सगळं चालू असताना आता आजकाल असं आहे की असं पण एक कन्सेप्ट आणि संशोधन झालंय की डिलिव्हरी नॉर्मली डॉर्सल पोझिशन मध्ये न करता, म्हणजे झोपून न करता, एका आडव्या बाजूला किंवा लॅटरल पोझिशन मध्ये करा किंवा बसून करा किंवा इवन स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये करा, म्हणजे ते स्त्रीला जोर देण्यासाठी सोपं जातं. आणि हे ऍक्च्युली एक प्रामुख्याने सांगावं लागतंय की लज्जा गौरी ही देवी आहे, तिचं ऍक्च्युली मंदिर आहे कर्नाटकामध्ये. तर त्याच्यात एक ऍक्च्युली आपण बघू शकतो की 2 मदतनीस आहेत आणि तिची डिलिव्हरी उभ्या राहून होतीये, त्यामुळे हे पॉसिबल आहे. तर इवन असं वेगळ्या पोझिशन्स मध्ये डिलिव्हरी केल्यामुळे बाळावर ताण येत नाही किंवा रक्तपुरवठा कमी होत नाही, BP चांगलं राहतं. म्हणजे जी युट्रसचा जो भार असतो तो त्या मेन IVC किंवा जी मोठी रक्तधामिनी आपण म्हणतो त्याच्यावर पडत नाही आणि डिस्ट्रेस बसण्याची प्रक्रिया कमी होते. त्याच्याने सुद्धा सिझेरियनचे रेट्स कमी करता येतात. तर हे सुद्धा आहे. आणि याचं ऍक्च्युली सगळं आपलं सेटिंग किंवा आपलं प्लॅनिंग म्हणतो ते फार आधीपासून व्हायला पाहिजे. पेशंटला त्याच्याबद्दल नीट माहिती दिली पाहिजे, जी गैरसमजुती दूर केल्या पाहिजेत, तिला भीती जी आहे
ती आपण ती कमी व्हायला कसं पाहिजे गर्भ तिची. म्हणजे वेदना रहित आपण म्हणालो ते पण करता येतं. अगदी. खूप साऱ्या गोष्टी आहेत ते आपल्याला सांगून तिला खरंय, आपल्याला खरंय. थोडं प्रोत्साहन आपण खरंय. देऊ शकतो. आणि आज बऱ्याचशा स्त्रियांच्या शंका या बाबतीतल्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्याही शंका कमी झाल्या असतील, शंकांचं निरसन झालं असेल. डॉक्टर, यासाठी सरकारी काय योजना असतात आपल्याकडे? जसं जननी सुरक्षा योजना आहे, मग प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे, सुमन आहे, अशा अनेक आहेत की त्याच्यात इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी प्रमोट होते. त्या स्त्रीला इव्हन इन्सेंटिव्ह दिले जातात की तुम्ही गव्हर्नमेंट किंवा टर्शरी केअरला जाऊन तुम्ही डिलिव्हरी झाला तर तुम्हाला एक विशेष भत्ता दिला जातो. तर गव्हर्नमेंट खूप प्रयत्नशील आहे की अशा गुंतागुंती कमी हो, आणि त्यामुळेच आपण बघतो की आपल्या देशात माता मृत्यूचा दर हा खूप कमी झालेला आहे. म्हणजे इट इज व्हेरी लेस, साधारण 88 पर 100,000 आणि आपल्या महाराष्ट्राचा साधारण 36 पर 100,000 लाईव्ह बर्थ असा तो रेट आहे. तर तरी पण आपल्याला एक एज आहे की ज्या गोष्टी आपल्याला टाळता येतात, जसं रक्त कमी असणे किंवा रक्तक्षय असणे. मग बीपी जेव्हा वाढायला सुरुवात होते तर त्याच्या लवकर तुम्ही जर निदान केलं आणि ट्रीटमेंट घेतली तर तुमचे ते बीपी वाढण्यानंतरचे जे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही टाळू शकता. जसं झटके येणं किंवा पॅरालिसिस होणं, रिनल फेलियर होणं, म्हणजे खूप धोकादायक असतं. तर ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्या हातात असतात. आणि तसं मी म्हणाले की 9 महिने हा कालावधी भरपूर आहे. तर याचं सगळ्यांनी म्हणजे तिच्या नातेवाईकांचं पण तेवढंच काम आहे. आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे असं दिसून येतं की फक्त नवरा बायकोच असतात. दे डोंट हॅव पीपल टू टॉक विथ, दे आर नॉट टेकिंग म्हणजे काय ते मदत मिळत नाही किंवा काही वेगळे कारण असतात, ते इथे बाहेरगावी असतात, फॅमिली दुसरीकडे असते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं हा महत्वाचा टप्पा जो स्त्रीच्या आयुष्यात आहे आणि तिचं जीवन बदलणार आहे, तर तिला खूप अत्यंत सपोर्टची गरज असते. डॉक्टर, आज आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आजकाल जे दिसून येतं की 9 महिन्यात तुम्ही 4 डॉक्टर्स प्लीज बदलू नका. म्हणजे एक तर सुरुवातीलाच ठरवा की तुम्हाला कुठे कशी प्रसूती हवी आहे. तुम्हाला तुमचे काही असतील म्हणजे काही प्रायव्हेट सेटअप कोणाला लागतं, कोणाला अफोर्ड होत नाही, त्यांना गव्हर्नमेंट सेटअप असतं. पण मग तुम्ही असं जर का खूप डॉक्टर्सकडे गेलात किंवा तुम्ही गेलाच नाही तर त्याचे वेगळे परिणाम होतात. जसं आम्हाला दिसून येतं की पेशंट रेफर होते आणि त्या रेफरल म्हणजे एका हॉस्पिटलमधनं दुसऱ्या, दुसऱ्यावरनं तिसऱ्या, त्याच्यात तिची कंडिशन खालावते, बाळाची कंडिशन खालावू शकते. आणि आजकाल जसं आपण डिस्कस केलं की 1 ते 2च प्रसूती होतात आहे. त्यामुळे त्या खूप छान आणि बिना जोखमीने व्हाव्या असं आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला वाटत असेल तर व्यवस्थित नाव नोंदणी करून घेणे. आणि नाव नोंदणी म्हणजे एक तर स्त्री रोग तज्ज्ञाबद्दल खूप गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं की स्त्री म्हणजे ती स्त्री रोग तज्ज्ञ आहे, तर तसं नाही आहे. तर ज्या स्त्री त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे कौशल्य असेल, नैपुण्य असेल, अशा स्त्रीरोग तज्ज्ञांकडे तुम्ही नाव नोंदवा की आणि अशा इन्स्टिट्यूटला नोंदवा की जिथे तुम्हाला असं फिरावं नाही लागणार, की एका रूफ अंडर तुमचं सगळं काम होतंय. की तुम्हाला हाय रिस्क असेल प्रेग्नन्सी, तुम्हाला फिजिशियन अवेलेबल आहे, तुम्हाला ब्लड बँक अवेलेबल आहे, हे सगळं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही जो चॉईस तुमचा आहे की तुम्ही इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्याचा तुम्ही चॉईस करा आणि तुमची प्रसूती आणि बाळाचं आरोग्य तुम्ही सुखकारक होण्यासाठी मदत तुम्हीच करून घ्या. तर हे महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की आजकालची जी धकाधकीची जीवनशैली आहे तर खूप स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. इवन म्हणजे आणि असं पण आहे की खूप यंग स्त्रिया असतात, म्हणजे एकदम आपण बघतोय की 18 वय आहे, जस्ट लगेचच प्रेग्नन्सी राहिली आहे, म्हणजे त्यांना स्वतःचं सुद्धा काही एवढं समजून येत नाही आणि एक्स्ट्रीम पण असतात. तर दोघांची कंडिशन्स वेगळ्या वेगळ्या. तर महत्वाचं म्हणजे योग्य त्या पिरियडमध्ये जे रिप्रोडक्शनसाठी नेमलेलं आहे साधारण 21 ते 30, तर ह्याचं तुम्ही या वयाचा वापर करून तेव्हा गर्भधारणा जर ठेवली तर अनेक जे आपण कॉम्प्लिकेशन्स डिस्कस केले ते गुंतागुंत कमी होते किंवा होणारच नाही. कारण करिअर आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांचंच करिअर आहे, सगळ्यांचंच मिशन आहे, सगळ्यांचेच कामं आहेत. पण आपल्या जीवनात आपल्याला काय प्रायोरिटी द्यायला पाहिजे ते आपणच ठरवू शकतो. डॉक्टर शिल्पा नाईक, तुम्ही आज इथे आलात आणि पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आम्हाला या जोखमीच्या
प्रसूतीबद्दल किंवा सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणाबद्दल खूप चांगली माहिती दिलीत, भरभरून माहिती दिलीत. त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.